तर फ्रेंड्स मला बरं नव्हतं वाटत. मी ॲडमिट झाले होते. त्यामुळे मी ही स्टोरी पोस्ट करून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, की मला व्लॉग टाकता येणार नाही 2 दिवस. तर मला एवढ्या लोकांचे मेसेजेस आले, डीएम्स आले, की "दी तू प्रेग्नंट आहेस का?" तर फ्रेंड्स असं बिलकुल पण नाहीये. माझं खूप जास्त मन दुखतं. प्लीज असं विचारू नका. मी प्रेग्नंट नाहीये. मी बाहेरचं खाल्ल्यामुळे जास्त जाड झाली आहे आणि मी माझ्या वेट लॉसकडे पण जास्त लक्ष देत आहे. त्यामुळे प्लीज, प्लीज, प्लीज मला असं विचारू नका. तर हाय फ्रेंड्स, मी खानदेशी कन्या. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर मी चालली होती आज आपल्या धुळ्यातील गणपती पॅलेसला. इकडे 13 आणि 14 तारखेला एक्झिबिशन होतं. सॉरी हा व्लॉग थोडासा लेट येत आहे. पण मी आजारी असल्यामुळे हे लवकर एडिटिंग करून मी पोस्ट नाही केलं. तर मी तिकडे बरेचसे दुकानं पाहिले. खूप छान-छान स्टॉल तिकडे लागलेले होते. पण मला बाकीच्या स्टॉलवरती तर असं व्यवस्थित मला काही वाटलं नाही, कारण खूप जास्त महाग होतं तिथे. मग 1-2 स्टॉलवरून मी वस्तू घेतल्या. एका स्टॉलवरून मी ही पर्स घेतली. छान आहे का? मला सांगा कमेंट्समध्ये. आणि फ्रेंड्स मी ही चप्पल पण घेतली कुर्तीजवर वगैरे वेअर करायला. मला सांगा ही पण कशी आहे ते. आणि आज ना फ्रेंड्स संध्याकाळीच पाणी आलं होतं. म्हणजे आमच्याकडे ना सकाळी 4:30ला पाणी येतं. पण आज अचानक संध्याकाळी आलं. मग काय मस्त संध्याकाळीच पाणी वगैरे भरून घेतलं आणि त्यानंतर जेवण बनवलं. आज मी शाही पनीर बनवलेलं, पोळी बनवलेली आणि भात बनवलेला. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा.